नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आपण अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरमध्ये पाठीमागच्या तासाला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर आपण तयार केला। आता आपल्याला पाहिजेत इथरच्या प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स। आता त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट किंवा लॅब टेस्ट। आता ही जी टेस्ट आहे ही टेस्ट आपल्याला रिडक्शन सिलेबसमध्ये आहे, म्हणजे जो आपला रिडक्शन केलेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये ही टेस्ट आपल्याला सिलेबसमधून रिडक्शन केली, परंतु लहान असल्यामुळे ती मी घेतोय। आता लॅबोरेटरी टेस्ट म्हणजे जो इथर आहे ROR डॅश इथर, याला सल्फ्युरिक ॲसिड बरोबर काय करायचं, हीट करायचं। सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 हा जो H आहे तो काय करतो, या ऑक्सिजनवर जातो आणि आपल्याला काय तयार होतं ROHR डॅश, आणि खाली काय राहतं HSO4 मायनस, म्हणजे फक्त H2SO4 मधला काय केला, एक हायड्रोजन या ऑक्सिजनवर काय करतो, पास होतो। याला म्हणायचं ऑक्सिनियम आयन। ऑक्सिनियम आयन म्हणजेच लॅबोरेटरीमध्ये इथरला सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जर आपण हीट केलं तर काय तयार होतं, ऑक्सिनियम आयन। काय तयार होतं, ऑक्सिनियम आयन। या टेस्टला म्हणायचं लॅबोरेटरी टेस्ट, लॅब टेस्ट। आता दुसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स, म्हणजे जो इथर मधला अल्किल ग्रुप आहे, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप, याच्यामध्ये दोन, पहिली रिॲक्शन आहे पिरॉक्साइड फॉर्मेशन। पिरॉक्साइड फॉर्मेशन पिरॉक्साइड तयार होतो। कसं तयार होतं बघा, CH3 CH2O CH2 CH3, याचं नाव आहे डायइथाइल इथर। याला लॉन्ग कॉन्टॅक्ट विथ एअर, लॉन्ग कॉन्टॅक्ट विथ एअर और ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यात काय करायचं, त्याला लॉन्ग कॉन्टॅक्ट हीट करायचं। हीट केल्यानंतर काय मिळतं बघा, हा जो ऑक्सिजन आहे तो या कार्बनवर जातो, CH3 CHOOH O CH2 CH3, म्हणजे हा जो O आहे तो काय झाला, या कार्बनवर काय झाला, ॲड झाला। याला म्हणायचं पिरॉक्साइड ऑफ डायइथाइल इथर। डायइथाइल इथरचं पिरॉक्साइड फॉर्मेशन, या रिॲक्शनला म्हणायचं पिरॉक्साइड। O2 असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पिरॉक्साइड, म्हणजे हा जो आहे तो काय आहे, पिरॉक्साइड। ही रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप। त्याच्यानंतर थर्ड रिॲक्शन आहे रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग
कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. आता याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे ॲक्शन विथ डायल्यूट H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, किंवा त्याच रिॲक्शनला म्हणायचं हायड्रॉलिसिस. त्याच रिॲक्शनला म्हणायचं हायड्रॉलिसिस. तर काय रिॲक्शन आहे बघा, ROR. समजा दोन्ही R ग्रुप इथं सारखे आहेत, इथर याचं हायड्रॉलिसिस करायचं कुणाच्या सानिध्यात, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, हीट अंडर प्रेशर, आणि आपल्याला तयार होतं अल्कोहोल. याच्यामध्ये काय तयार होतं, अल्कोहोल, ROH, अल्कोहोल फॉर्मेशन. आता दोन्ही R ग्रुप कसे आहेत, म्हणजे सिंपल इथर की मिक्स्ड इथर, त्याच्यावर कोणते अल्कोहोल तयार होतात हे डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल CH3OCH3 डायमिथाइल इथर, याचा जर आपण हायड्रॉलिसिस केलं, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, हीट अंडर प्रेशर, काय तयार होतं, मिथाइल अल्कोहोल, किंवा त्याला आपण म्हणतो मिथॅनॉल. जर समजा मिक्स्ड इथर घेतलं, याचं नाव आहे इथाइल मिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर. याचं आपण हायड्रॉलिसिस केलं, प्रेशरच्या सानिध्यात दोन वेगळे वेगळे काय तयार होतात, अल्कोहोल, एक मिथाइल अल्कोहोल आणि एक इथाइल अल्कोहोल. म्हणजे तुम्ही R ग्रुप कोणते घेताय, सिंपल इथर घेतलं एकच अल्कोहोल, मिक्स्ड इथर घेतलं दोन अल्कोहोल, आणि जर समजा एखादा ॲरोमॅटिक ग्रुप घेतला, एखादा ॲरोमॅटिक ग्रुप जर घेतला, म्हणजेच याला ॲनिसोल म्हणायचं, त्याचं जर आपण हायड्रॉलिसिस केलं, एक फिनॉल आणि एक काय मिळतं, अल्कोहोल. फिनॉल आणि हा अल्कोहोल मिथॅनॉल. या रिॲक्शनला म्हणायचं ॲक्शन विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जर आपण इथरची रिॲक्शन केली तर आपल्याला काय तयार होतं, अल्कोहोल. R कोणते घेता, सिंपल घेतलं एक अल्कोहोल, मिक्स्ड घेतलं दोन अल्कोहोल, ॲरोमॅटिक घेतलं फिनॉल. दुसरी रिॲक्शन आहे ॲक्शन विथ PCl5, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, ROR डॅश PCl5, RCl, R-Cl, फॉस्फोरिल ऑक्सीक्लोराइड.
ऑक्सीक्लोराईड आणि 2 अल्किल हॅलाइड तयार होतात. फॉर एक्झाम्पल, परत सिंपल इथर घेतलं, CH3OCH3 PCl5, 2 मिथाइल क्लोराइड तयार होतं. जर समजा आपण मिक्स्ड इथर घेतलं, दोन वेगळे वेगळे काय तयार होतात, अल्किल हॅलाइड. मिथाइल क्लोराइड आणि इथं मिथाइल क्लोराइड आणि इथाइल क्लोराइड या रिॲक्शनला म्हणायचं ॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5 बरोबर त्याची रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे ॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. ॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. इथं आपण HX वापरणार आहे, HCl, HBr आणि HI. आपण जर त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघितली, HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. आता HX बरोबर काय करायचं आहे आपल्याला, हा जो इथर आहे या इथरला काय करायचं आहे आपल्याला, हिट करायचं आहे. ROR किंवा R' इथर प्लस HX, एक अल्किल हॅलाइड तयार होतं आणि एक काय तयार होतं, अल्कोहोल. ROH प्लस R' एक अल्कोहोल आणि एक अल्किल हॅलाइड. आणि हा जो अल्कोहोल आहे या अल्कोहोलला परत आपण जर हायड्रोजन हॅलाइड बरोबर जर हीट केलं तर त्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतं, H2O, आणि आपल्याला मिळतं RX म्हणजेच काय, अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड या रिॲक्शनला म्हणायचं ॲक्शन विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स याच्याबरोबर हिट केलं अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड, आणि त्या अल्कोहोलचं परत काय तयार होतं, अल्किल हॅलाइड. म्हणजे हॉट ॲसिड बरोबर आपल्याला काय तयार होतं, अल्किल हॅलाइड्स. त्याच्यानंतर चौथी रिॲक्शन आहे इथं ॲक्शन विथ ॲरोमॅटिक इथर. ॲक्शन विथ ॲरोमॅटिक इथर म्हणजे समजा ॲरोमॅटिक ग्रुप असेल, उदाहरणार्थ ॲनिसोल, याचं नाव काय आहे, ॲनिसोल. याला जर आपण HI बरोबर हिट केलं तर त्याच्यातून काय होतं, मिथाइल आयोडाइड. आणि हा H कुठं जातो, त्या ऑक्सिजनवर, आणि आपल्याला मिळतं फिनॉल. आणि मिथाइल आयोडाइड ही आहे आपली डी रिॲक्शन, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्डमधल्या रिॲक्शन्स. आणि शेवटची रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक
ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जसं आपण फिनॉलच्या बघितल्या तसंच आता आपल्याला बघायचे आहेत इथरच्या. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये पहिली रिॲक्शन बघणार आहे आपण हॅलोजनेशन. हॅलोजनेशन मध्ये आपण बघणार आहे ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन. तर ब्रोमिनेशन कुणाचं करायचं आहे? ॲरोमॅटिक इथरचं. बघा OCH3 याचं नाव आहे ॲनिसोल. ॲनिसोल किंवा मिथाइल फिनाइल इथर. ब्रोमिनेशन Br2 इन प्रेझन्स ऑफ असेटिक ॲसिड. कुणाच्या सानिध्यात? असेटिक ॲसिड किंवा अब्सेन्स ऑफ FeBr3 किंवा अब्सेन्स ऑफ FeBr3. H आणि Br HBr या Hच्या जागी जातो Br. H आणि Br HBr या Hच्या जागी जातो Br आणि आपल्याला मिळतं या Hच्या जागी आला Br. नंतर या Hच्या जागी आला Br आणि त्यातनं 2 HBr काय झालं? बाहेर पडलं. HBr 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 या Hच्या जागी Br या Hच्या जागी Br. बॅलन्स करण्यासाठी याला 2 न आणि याला 2 न. याचं नाव आहे आर्थो ब्रोमो ॲनिसोल. कॉमन नाव आर्थो ब्रोमो ॲनिसोल. IUPAC नाव 2 ब्रोमो ॲनिसोल. याचं पॅरा ब्रोमो ॲनिसोल किंवा 4 ब्रोमो ॲनिसोल. 1 2 1 2 3 4. कॉमन नाव आणि IUPAC मध्ये फक्त एवढा फरक आहे. आर्थो कॉमन नाव IUPAC नाव असेल तर 2 ब्रोमो, पॅरा असेल तर कॉमन, 4 असेल तर IUPAC. पॅरा प्रोडक्ट आहे मेजर आणि आर्थो प्रोडक्ट आहे मायनर. या रिॲक्शनला म्हणायचं ब्रोमिनेशन आहे का? बघा ॲरोमॅटिक इथर त्याच्यामध्ये आपण काय केलं? ब्रोमिनेशन. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. तर फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन 2 प्रकारचे आहेत. एक आहे अल्कायलेशन. अल्कायलेशन म्हणजे काय? इंट्रोड्युसिंग R ग्रुप. R ग्रुप काय करायचा? त्या ॲरोमॅटिक इथरमध्ये पास करायचा. बघा ॲनिसोल प्लस अल्किल हॅलाइड बरोबर काय करायचं? त्याला हिट करायचं. अल्किल हॅलाइड समजा आपण घेतलं मिथाइल क्लोराइड. मिथाइल
क्लोराइड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड हा लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट आहे. लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट. H आणि Cl HCl या Hच्या जागी जातो CH3, इथला H आणि Cl HCl आणि Hच्या जागी जातो Cl, म्हणजे आपल्याला 2HCl बाहेर पडतात आणि OCH3 या Hच्या जागी आला इथं CH3 प्लस OCH3 आणि या Hच्या जागी आला Cl आणि बाहेर काय पडलं, ट्वाइस HCl बाहेर पडलं. आता रिॲक्शन बॅलन्स करा, याला 2 न याला 2 न केलं का बघा आपण R ग्रुप ॲड. काय केलं आपण, R ग्रुपची ॲडिशन केली, त्याला म्हणायचं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. याचं नाव आहे 2-मिथॉक्सी टोल्विन आणि याचं 4-मिथॉक्सी टोल्विन. हे ट्वाइस HCl बाहेर पडलेला आहे. हा प्रोडक्ट आहे मायनर आणि हा प्रोडक्ट आहे मेजर. याला म्हणायचं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरी आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. C डबल बॉन्ड R ग्रुपची काय करायची, आता इंट्रोड्युसिंग करायची, त्यावेळेस त्याला म्हणायचं असायलेशन. एनिसोल प्लस Cl C डबल बॉन्ड CH3 असिटाइल क्लोराइड in presence of anhydrous aluminum trichloride, Lewis acid catalyst. परत H आणि Cl HCl, H आणि Cl HCl, इथं C डबल बॉन्ड CH3, इथं C डबल बॉन्ड CH3, इथं आला COCH3, इथं आला COCH3 आणि 2 HCl त्यातनं काय होतात, बाहेर पडतात. म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी याला 2 न आणि याला 2 न गुणायचं. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, IUPAC नाव 1 2 1 2 3 4 2-मिथॉक्सी असिटोफिनोन आणि याचं नाव आहे 4-मिथॉक्सी असिटोफिनोन. पॅरा प्रोडक्ट मेजर आणि आर्थो प्रोडक्ट मायनर. झालं बघा, कशाची ॲडिशन केली आपण, C डबल बॉन्ड R ग्रुपची, म्हणून त्या रिॲक्शनला म्हणायचं असायलेशन. R ग्रुपची ॲडिशन केल्यानंतर म्हणायचं अल्कायलेशन आणि C डबल बॉन्ड R ची ॲडिशन केल्यानंतर त्याला म्हणायचं असायलेशन. या रिॲक्शनला म्हणायचं फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. आणि शेवटची रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. शेवटची रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन नायट्रेशन म्हणजे काय,
नायट्रो ग्रुपची काय करायची, ॲडिशन करायची किंवा इंट्रोड्यूस करायचा, त्यावेळेस त्या रिॲक्शनला म्हणायचं नायट्रेशन रिॲक्शन. बघा रिॲक्शन, हा ॲनिसोल ॲरोमॅटिक इथर आहे. नायट्रेशन कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. त्या दोन्हीच्या मिक्सरला नायट्रेटिंग मिक्सर म्हटलं जातं. नायट्रेटिंग मिक्सर. H आणि OH H2O, H आणि OH H2O, या Hच्या जागी NO2 ग्रुप जातो आणि या Hच्या जागी NO2 ग्रुप जातो आणि आपल्याला मिळतं OCH3. इथं आला NO2, OCH3 आणि इथं आला NO2. 2 वॉटर बाहेर पडतात, 1 वॉटर आणि 2 वॉटर. तर रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी याला 2 न गुणायचं आणि याला 2 न गुणायचं. याचं नाव आहे आर्थो नायट्रो ॲनिसोल. याचं नाव आहे पॅरा नायट्रो ॲनिसोल. IUPAC नाव जर द्यायचं असेल तर 2 नायट्रो ॲनिसोल म्हणजे 2 नायट्रो ॲनिसोल आणि याचं 4 नायट्रो ॲनिसोल. जो पॅरा प्रोडक्ट असतो तो असतो मेजर. हा आहे मेजर आणि हा आहे मायनर. NO2 ग्रुप आपण काय केला, त्या ॲरोमॅटिक इथरमध्ये पास केला म्हणून त्या रिॲक्शनला म्हणायचं नायट्रेशन. आणि या पूर्ण आहेत इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आणि पूर्ण रिॲक्शन्स आहेत केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन्स ऑफ इथर्स. म्हणजे इथं केमिकल प्रॉपर्टीज इथरच्या संपल्या. बघा आपण अगोदर इथर म्हणजे काय बघितलं, इथरचं नोमेनक्लेचर, नंतर इथर तयार केला, नंतर आपण इथरचे प्रॉपर्टीज बघितल्या आणि आता पुढचा पार्ट आहे, शेवटचा पार्ट आहे युजेस ऑफ इथर. किंवा त्याच्यापूर्वी आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज जर विचारलं तर त्याच्यामध्ये एकच प्रश्न महत्त्वाचा असतो, बॉइलिंग पॉईंटचा. इथरचा बॉइलिंग पॉईंटची आपल्याला ऑर्डर विचारतात. जेवढं मॉलिक्युलर मास जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. इथरमध्ये जेवढा मॉलिक्युलर मास जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय होतो, जास्त असतो. एकच प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. आता शेवटचा पार्ट आहे युजेस. चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे युजेस. आता काय युजेस आहेत बघा. पहिला समजा आपण घेतलं अल्कोहोल. आपण काय केलं, अल्कोहोलचे युजेस घेतलं. आता काय आहेत अल्कोहोलचे युजेस. जो मिथाइल अल्कोहोल आहे त्या मिथाइल अल्कोहोलचा वापर सॉल्व्हंट म्हणून केला जातो. कशासाठी, पेंट्स आणि वार्निशेसमध्ये. पहिला उपयोग काय आहे, मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल त्याचा वापर सॉल्व्हंट म्हणून केला जातो. सॉल्व्हंट फॉर पेंट्स अँड वार्निशेस. म्हणजे जे पेंट आणि जे वार्निशेस आहेत हे तयार करण्यासाठी मिथाइल अल्कोहोलचा वापर सॉल्व्हंट म्हणून केला जातो. त्याच्यानंतर जो इथाइल अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोलचा वापर अँटी फ्रीजिंग एजंट म्हणून केला जातो. अँटी फ्रीजिंग एजंट
कशामध्ये? ॲटोमोबाईल रेडिएटर. ॲटोमोबाईल रेडिएटर म्हणजे जे वाहनामध्ये जे रेडिएटर असतात त्या रेडिएटरमध्ये अँटी फ्रीजिंग. फ्रीज म्हणजे काय? कमी टेम्परेचर असतं, त्याच्या उलटं ते रेडिएटरमध्ये काम करतं जनरली कोल्ड कंट्रीजमध्ये. त्याच्यानंतर जो मिथाइल अल्कोहोल आहे तो जर आपण इथाइल अल्कोहोलमध्ये टाकला, मिथाइल अल्कोहोल जर आपण इथाइल अल्कोहोलमध्ये टाकला तर ते अनफिट फॉर ड्रिंकिंग. म्हणजे इथाइल अल्कोहोलचा वापर आपण ड्रिंकिंग पर्पज म्हणून करतो, पण त्या इथाइल अल्कोहोलमध्ये जर आपण मिथाइल अल्कोहोल टाकलं तर ते अल्कोहोल पिण्यायोग्य राहत नाही. म्हणजे फेन मिक्स्ड इन इथाइल अल्कोहोल देन अनफिट फॉर ड्रिंकिंग. ते पिण्यायोग्य राहत नाही. त्याला आपण म्हणतो युजेस ऑफ अल्कोहोल, अल्कोहोलचे उपयोग. आता अल्कोहोल झाल्यानंतर दुसरा पार्ट आहे आपला फिनॉल्स. फिनॉलचे काय उपयोग आहेत बघा. आपण पॉलिमर एक चॅप्टर आहे, त्या पॉलिमरमध्ये आपण एक फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर बघणार आहे. फिनॉल इज यूज्ड इन फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर दॅट इज बॅकेलाइट. आपण त्या चॅप्टरमध्ये बघणार आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. याच्यामध्ये आपण ते बॅकेलाइट तयार करणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? फिनॉलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर दुसरा फिनॉलचा वापर अँटीसेप्टिक म्हणून वापर केला जातो. फिनॉल इज यूज्ड ॲज अ अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणून आपण त्याचा वापर केला जातो. मग वेगवेगळ्या लोशन्स असतील, माउथ वॉशेस असतील, माउथ वॉश म्हणजे आपल्याला आपलं माउथ वॉश करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. क्लीनर म्हणून वापर केला जातो. एअर फ्रेशनर म्हणून वापर केला जातो. किंवा आपण जर आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये जर बघितलं, डेटॉल. डेटॉल हे काय आहे? फिनॉल आहे. त्या डेटॉलवर जर आपण नीट बघितलं तर त्या डेटॉलवर लिहिलेलं असतं अँटी करोजिव्ह. म्हणजे कोरोनाचा जो विषाणू आहे त्याच्यावर सुद्धा हे इफेक्टिव्ह ठरतं, कारण ते काय आहे? अँटीसेप्टिक. आता अँटीसेप्टिक कशाला म्हणायचं आपण परत त्या पॉलिमरमध्ये बघणार आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये आहे. अँटी मायक्रोबायल त्याचा टाईप आहे अँटीसेप्टिक. म्हणजे टू किल द मायक्रो ऑर्गॅनिझम और टू कंट्रोल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन लिव्हिंग थिंग्स, त्याला म्हणतो आपण अँटीसेप्टिक. म्हणजे फिनॉलचा वापर आपण काय करतो? अँटीसेप्टिक. आणि थर्ड आहे इथर्स. इथरचा वापर कशासाठी केला जातो? डाय इथाइल इथर. अर्लियर म्हणजे पूर्वीच्या काळी या डाय इथाइल इथरचा वापर ॲनेस्थेटिक म्हणून केला जात होता. ॲनेस्थेटिक. ॲनेस्थेटिक म्हणजे भूल देणे. ॲनेस्थेटिक म्हणजे भूल देणे. कशामध्ये? सर्जिकल ऑपरेशन्स. कधी? पूर्वी. अर्लियर. अर्लियर आता आपण वापरत नाही कारण त्याच्यापेक्षा आपल्याकडे सुपिरियर ॲनेस्थेटिक एजंट आहे. पण पूर्वीच्या काळी डाय इथाइल इथरचा वापर ॲनेस्थेटिक म्हणून केला जात होता. त्याच्यानंतर हा जो डाय इथाइल इथर आहे याचा वापर सॉल्व्हंट म्हणून केला जात होता. सॉल्व्हंट म्हणून कशासाठी? आपण ग्रिग्नार्ट रिजंट रिएक्शन बघितली. ग्रिग्नार्ट रिजंट. ग्रिग्नार्ट रिजंटमध्ये आपण काय वापरतो? ड्राय इथर किंवा फॅट्स असतील किंवा ऑइल्स असतील
फॅट्स असतील, ऑइल्स असतील किंवा वॅक्स असतील, त्याच्यामध्ये आपण काय वापरतो? सॉल्व्हंट. त्याच्यानंतर इथाइल अल्कोहोल आणि डायइथाइल इथर या मिक्सरला नॅटॅलाइट म्हणलं जातं. नॅटॅलाइट, त्याचा वापर आपण पेट्रोलला पर्यायी इंधन म्हणून केला जातो. डायइथाइल इथर प्लस इथाइल अल्कोहोल याचा वापर आपण काय करतो? नॅटॅलाइट. जुन्या सिलेबसमध्ये आपल्याला हे होतं, नवीन सिलेबसमध्ये आपल्याला हे दिलेलं नाही. परंतु नॅटॅलाइट म्हणजे काय? पेट्रोलला पर्यायी इंधन, ज्याच्यामध्ये काय असतं? इथर. हाच यूज आपण अल्कोहोलचाही लिहू शकतो, इथाइल अल्कोहोलचाही लिहू शकतो, कारण ते दोन्हीचं काय असतं? कॉम्बिनेशन असतं. हे आहेत युजेस, म्हणजे अल्कोहोलचे युजेस, फिनॉलचे युजेस आणि इथरचे युजेस. आणि हा पार्ट आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. अतिशय महत्त्वाचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. इथं हा चॅप्टर संपला. पुढच्या तासाला आपण पुढचा चॅप्टर भेटूया नंतर.